नमस्कार, माझे नाव संस्कृती स्मिता शेंडेकर। आज आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज मला माहीत नाही मम्मी आमच्यासाठी स्पेशल काय बनवणार आहे, तर तिला आपण विचारू। आणि मस्त ते शांततेपणे बसले, विचार चालू आहे काय बनायचा। मम्मी काय बनवणार आहे, काय माहिती आहे, काय आम्हाला सांगशील? विचार करत बसली आहे, बघू बसले काय माहीत नाही, वाटत नाही मला आज भेटेल लवकर अशी डिश। काय बनवते सांग, लवकर लवकर सांग। विचार आई शपथ उठली, काय आणायला गेली यायला काय झालं? येते सबर किती सबर। हे काय आहे, हे काय आहे? आणि इथे माझ्या हातात मम्मीने पीठ आणून दिलेलं आहे आणि ते आहे मिनल देशपांडेचं आणि अंबोली मिक्स आटा आहे टेस्ट फॉर लाईफचं। आणि इथे हे लोक बघत आहे माझ्या मागे मी काय करते। ही आहे मम्मी, मस्त तिथं देख ना, ही आहे छोटी छोटी, हे हाय कर, हॅलो। आणि माहीत नाही काय बनवणार, कसं बनायचं, कारण का आम्ही तर घरीच पीठ बनवतो आणि डायरेक्ट भुसी करतो। आणि या पप्पाच्या मैत्रिणीने दिलेलं वाटतं, फ्रेंडने दिलेलं आहे। आणि बघू हे कसं आणि काय होतं, मला तर वाटतं छानच होईल दिलं म्हटल्यावर। आणि टेस्ट फॉर लाईफचे। आणि मम्मी इथे बसलेली आहे, मम्मी तयार आहेस का बनवायला? यस, फुल तयारी। ही नुसती लपते, कुठे गेली? नुसती लपते ती सारखे। छोटी या छोटी, हा ह्याच्यात पीठ पण आहे, आटा आहे क्या? यस आटा आहे, ह्याच्यात पीठ पण आहे, आंबोळी मिक्स आहे। आणि रेडी इन 10 मिनिट्समध्ये 10 मिनटात रेडी होईल। आणि ते मुसरत मगासपासून बोलत होती तर आता हे करते। छोटी छोटी सगळं खोलून खोलून बघत येते, ह्याच्यात काय त्याच्यात काय। डोसा खाते, डोसा वही है, पता है ना डोसा मीनिंग? हाँ वही है, लय पकपकी आहे। आणि आम्ही सर्वांनी इथे झेंडे लावलेले आहे, मी लावलेला आहे। छोटी छोटी तेरा किधर आहे झेंडा? तिने स्वतः झेंडा बनवून तयार झाले। मुसरतने पण लावले, मुसरत किधर आहे तेरा झेंडा? इधर आहे, इधर आहे। या लोकांची मस्ती चालू आहे आणि अशीच आमची मस्ती असते। फक्त एक मेंबर कमी आहे, मायरा, ती माहीत नाही कुठे गेले। किधर गई आहे रे मायरा? नाही काय माहीत नाही कधी येईल काय नाही। आणि हिचा आवाज एवढा मोठा आहे ना, बघाल तेव्हा ही वरती बोलत असते आणि खालपर्यंत हिचा आवाज येतो। आता ये माझ्या चेनची वाट लावू, ये मेरा ही और ये भी मेरा ही। 50-16 आता हे मम्मीने पीठ घेतलेलं आहे टोप। आणि आता मम्मी तू काय करणार आहे, बनवणार आहे ना पीठ? तर चला बघू मम्मी कशी पीठ बनवते। मम्मी इथे ओपन केलेलं आहे, दाखव मम्मी पीठ कसं आहे। आणि हे मम्मी एका टोपात काढून घेते। सगळं पीठ काढून घेतलं मम्मीने। आता मम्मी लागेल तेवढं पाणी टाकत आहे। आता हे झालेलं आहे पीठ आणि ह्याच्यात मीठ टाकायची बिलकुल सुद्धा गरज आहे। आणि मम्मीने इथे आमच्या समोर आंबोळ्या आणि चहा मम्मीने आणून ठेवलेले आहेत। आणि पप्पा पण आपल्याला जॉईन झालेले आहेत। पप्पाकडे बघितलं की मला असायला येतं। आणि इथे मम्मीने बनवलं आहे पीठ रेडीमेड होतं, त्याने आंबोळ्या बनवल्या आहेत।
आणि पप्पा पण आहेत आमच्यासमोर. आणि हे डोसे 5-10 मिनटात तयार झालेत. आणि डोसे एकदम सॉफ्ट आहे वगैरे, असं काय कडक वगैरे काय होत नाही, जात नाहीत. आणि ज्या घरगुती बायका असतात किंवा घरी पीठ घालायला विसरले असतील किंवा दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार असतील तर लगेच ही पद्धत तर अगदीच सोपी आहे त्यांच्यासाठी पण. आणि जे कामावर जातात त्यांच्यासाठी पण ही जी आहे. पप्पा तुम्हाला काय बोलायचं आहे बोलू शकता. आणि चटणी बरोबर खाऊ शकता आणि चहा बरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता. डोसे चांगले आहेत, एकदम नरम आहेत, कुसमे आंबोळे आहेत. हे तुम्ही चटणी बरोबर आणि चहा बरोबरही खाऊ शकता. आमच्या गावी तर बाबा चहा बरोबरच खातात, गरम गरम काढतात आणि दुसरीकडे चहाने खायला बसतात सगळेजण. चुलीवरती आणि गॅसवरती टेस्ट वेगळीच असते. पण आता आम्ही पहिल्या डोसे खाऊन सांगतो कसे झाले. घ्या पप्पा वाटेच करा आधी टेस्ट तरी काय. यायला असंच खाऊ शकते, त्यानंतर चहा बरोबर खाऊ शकता. चहा बरोबरही तुम्ही खाऊ शकता, असं नाही की पण भारी लागतं. चटणीच पाहिजे असं काही नाही, चहा बरोबरही चांगले लागतात. चांगले झाले एकदम मौसूद आणि छान. पहिले आम्ही लोक खाऊन घेतो, त्यानंतर पुढे सांगतो. तर आम्ही तुम्हाला टेस्ट फॉर लाईफचे आंबोळे टेस्ट करून सांगितलेल्या टेस्टी होत्या. आणि गणपती येत आहे तर उकडीचे मोदकाचं पीठसुद्धा तिथे उपलब्ध आहे. विविध प्रकारचे पीठ आहेत. आणि हा व्हिडिओ आणि टेस्ट फॉर लाईफला नक्की तुम्ही विजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, टेक केअर.